मोबाईल आहे का रे तुझ्याकडे? का ग? एक ऍप इन्स्टॉल करायचं होतं, मॅप्स नावाचं. म्हणजे आज तू शतपावली करताना जसा रस्ता चुकून आउट हाऊस मध्ये गेलास तसं जाणार नाही. हे बघ, मी कुठेही जाईल. हा, मला आवडतो तो रस्ता. अच्छा. पण रस्ता आवडतो का त्या रस्त्यावर एक छोटस टुमदार घर आहे, त्या घरात एक सुंदर. प्रिया, माझं काय म्हणणं आहे माहितीये का? मी तुला इथून हाकलून देऊ, तू जातेस की मी निघून जाऊ? मला काय वाटतं माहितीये का, पहिला ऑप्शन जास्त बेटर. हुजूर 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 हमको माफ कर दीजिए हुजूर, हमसे गलती हो गई हुजूर. ड्रामेबाज, उठ. हम दुगना लगान नहीं दे सकते हुजूर. शाणे आहे फार. फडके कसा आहेस भावा? मग बलराम दादा, तुम्ही इथं काय काम आहे का माझ्याकडे? अर्जुन सरांना फोन करू का? ए फडके, सराच्या लाडक्या, तुझ्या एवढ्या चिद्या करेल ना का तुझ्या आजारी यायला कळायचं नाही तुला कुठं वाळत घालू. अहो बलराम दादा, ए तुझं मधुरवाणी गटार थोबाड बंद करायचं आणि पटक्यानं हातात आणून द्यायचं पॉवर प्लांटचं कागद. बलराम दादा, ऐका ना, ते पेपर कॉन्फिडेन्शियल असतात. अर्जुन सरांना बिचाराच्या मी कोणाला देऊ नाही शकत. छू. आता आम्ही छू म्हणतोय. बुक बुके कुठे पेपर आयला याच्या. अरे बुक ना, सांगितलेलं कळतं ना एकदा. अर्जुन बोंबलल्याशिवाय तुझं बुड उचलत नाही काय? माहितीये ना तुला, तुझा अख्खा पगार आमच्या तिजोरीतनं जातो. लक्षात आहे का? हो 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 बलराम दादा, पण तेच आम्ही पण करूनच आलोय. पॉवर प्लांटचं कागद घेतल्याशिवाय जात नसतो. चल दाखव. हो, एवढीचा पण हल्ला नाही. कोण आहे ह्यो? ढाल, आमच्या सावत्र भावाची ढाल. ढाल तो डायलॉग म्हण ना. जर तुम्हाला पेपर पाहिजे असत्याल तर हमारी लाश से गुजरना पडेगा. पडके, आपली स्त्री कडक, डोकं आहे भडक, नादाला. ते पोर आहेत ना, तुझाच बोळा करून तुझ्या कोंबतील. त्यामुळे लवकरात लवकर पेपर आणून हातात ठेवायचे. उठ ना, एकदा सांगितलं कळत नाही. उठ. बलराम दादा, हे बघ, लगेच पेपर दाखव ना तर तुझ्या सकट अख्खं ऑफिस फोडून काढेल मी. चालेल 5 मिनिटं. त्याची 5 मिनिटं उगार. अहो बलराम दादा, एक मिनिट. स्टॅच्यू. हा? स्टॅच्यू. का पण? स्टॅच्यू. हे काय? हा, रिलीज. हे काय? हे बघ, मी ते काही मिस सावित्रींसाठी नाही बनवलेलं, ते मला पेपर दिसला म्हणून सर्च केलं. पण मी कुठे म्हणलं तू सावित्रीताईसाठी केलं? पण मला माहितीये ना, जर तुला खरंच मनापासून एखादी व्यक्ती आवडत असेल तेव्हा तू तिला स्वतःच्या हाताने बनवून पेपर क्राफ्ट गिफ्ट करतोस. तिच्यासाठीच बनवलंय ना? पण मग दिलं का नाहीस तिला? म्हणजे काही प्रायव्हेट कॉन्फिडेन्शियल असेल तर नको सांगूस, पण तरी मला सांग ना. दे. काही नाही, ते मला निरोप द्यायचा होता, तो मी दिला. ओ, निरोप. हा,
हा फडके बोला. काय? ही ही जमीन असणार बघा दादा तुमची. इकडे अरे त्रिकोण आहे त्यो, चौरस आयत आकार बघ की जरा. हा जमीन कोणाची? येताव कधी आला नव्हता वे. बघा बघा नीट बघा. दादा तुम्हाला काय वाटतं कुठली जमीन असेल? एवढ्या रेषा कोण मारतोय प्लॅनवर? हा साध्या माणसाला कळला पाहिजे की काय प्लॅन आहे तो. कुठल्या गाडवानं बनवलाय काय माहित. त्याच्या माईला धरून हाणला पाहिजे. हा? बलरामा बलरामा, तुझ्या बिंडोकपणाचा राग आहे ना, तो त्या प्लॅनवर काढू नकोस. आर्किटेक्ट असतात ना, आर्किटेक्ट, ते फार मेहनतीने बनवतात रे. फडक्या पुरी हादाडली नाही तर टमरेल घेऊन बसला होय. हा? माझ्याशी बोल, मी आहे ना इथे. त्यांना कशाला मध्ये ओढतोस? प्लॅनच बघायचा होता तर मला सांगायचं ना रे. त्या गुंडांना घेऊन घुसखोरी करायची काय गरज होती? हो साहेब, गुंड नाही बरं का आम्ही. मी माझ्या भावाशी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. साधं कळत नाही का? परत जर असं केलं ना, 32 जातात ना, 32 ते पडतील. अर्जुन बस, आता मी जे काय सांगतोय ना ते कान देऊन नीट ऐक. ते तू जे काही नाटक रचलंय ना पॉवर प्लॅनचं, मला असं कळलं की त्यात माझी जमीन जाणार आहे. मला न विचारता तू हे करूच कस काय शकतो? हे बघ, तुझी ही दादागिरी मी खपवून घेणार नाही काय. बलराम, हा जो पॉवर प्लॅन्टचा प्रोजेक्ट आहे ना, तो या गावाच्या भल्यासाठी आहे. यात फक्त तुझी जमीन नाही जाणार आहे, आपल्या प्रत्येकाची थोडी थोडी जमीन जाणारच आहे. खरं तर हे मी तुला फार निवांतपणे सांगणार होतो की बाबा हे असं असं आहे आणि तू तुझी जमीन देणार आहेस का. आणि मी काय फुकट नाही मागत आहे, मोबदला देणार आहे मी. ए भीक नको तुझी मला. माझ्या जमिनीत जे तण वाढेल ना ते शिजवून खाईन मी, पण तुला जमीन देणार नाही. ठीक आहे, नसेल द्यायची तर नको देऊ. काय फडके, काय जबरदस्ती नाही आहे ना? येस सर. नो प्रॉब्लेम. तुला हेच सांगायचं होतं का? तेच ऐकायचं होतं ना तुला. चल निघ. आणि हा तुझा जो कचरा आहे ना, घेऊन जा. तुला माझी जमीन नको. बलराम, गेट आउट. आणि हे मी फार सभ्यतेने सांगतोय. चला फडके, ऑफिस बंद करा आणि घरी जा. म्हणजे तुला माझा विरोध करायचाच नाहीये. हे बघ, परत आपण ऐकून घेत नसतोय. काय असेल ना ते विषय आत्ताच बोलून टाक. अरे सांगितलं ना, नाही द्यायची ना तुला जमीन. ठीक आहे, नको तुझा हिस्सा. फडके, येस सर. तो प्लॅन घ्या आणि ऑफिस बंद करा. आणि तू घरी जा.
आईसाहेब, सावित्री, सुखी राहा. आईसाहेब रागवला नाहीत ना माझ्यावर? नाही ग, नाही ते मी परस्पर घरी गेले ना आणि भेटले पण नाही आणि आल्यावर पण मी तुमची ऐक. आईसाहेब काय झालंय? हा ग काही नाही ग, ते प्रियाला फळं कापून देत होतो ना, सुरी लागली. अरे देवा. सावित्री, आज देवाची पूजा तू कर. मी मी कशी करणार? मला ते पूजेतलं काही कळत पण नाही. तुमचं घराणं, खानदानी देव. फटके देऊ का आता? आणि काय तुमचं आमचं करतेस ग? अगं आता तू पण या घरची होणारी. सावित्री, तुला माहिती आहे आमच्या मनात काय येते, पण म्हणून आम्ही तुला पूजा करायला सांगतोय असं नाही बरं. ते दुखऱ्या हातानं पूजा करताना आमचं लक्ष नाही लागणार ना, म्हणून. आईसाहेब पण मला पूजा नाही येत करता. मनात श्रद्धा आहे ना, बाकीचं आम्ही सांगतो. अरे देवा, प्रसादाचं ताट राहिलं, घेऊन येतो. हो. इमोशनल पाकातला गुलाबजाम करूनच सोडणार आईसाहेब. तेव्हा तुला माहित असेलच ना, या भैरवगडचं माझं काही नातं आहे का रे? जाऊ बाई, वाडग कुठे? नाही, प्रॅक्टिस करूनच घेते. तुम्ही म्हणल्या होत्या ना आपल्यावर भीक मागायची येळ येणार आहे, हा म्हणून म्हटलं प्रॅक्टिस करूनच घेते. द्या, वाडग कुठे आहे ते द्याच. चालीची बोली, लिमलेटची गोळी. भगवान के नाम पे दे दे रे बाबा, रूखा सूखा कुछ भी चलेगा. 3 दिन से भूखा है. शाले झाला की नाही? नाकापेक्षा मोती जड. नाही, आम्ही तर पहिलंच सांगितलेलं बाबा, पण आमचं कोणाला पटतंय इकडं? काय आता काय नवीन कांड घडलाय? तू मसनी कसं कळलं? जेव्हापासून ती पोरगी या घरात आली आहे तेव्हापासून कांड असतं सुरू आहे. पर या कांडनं जर तुमचा हक्क काढून घेतला तर संपलं, सगळं संपलं. म्हणजे 100% तुमचा या घरावरचा हक्क काढून घेण्यासाठीच करत असणार आहेत कृष्णाई. शाले काय झालंय खरं? अहो, कृष्णाईंनी त्या पोरीला देवाची पूजा करायला सांगितली. घ्या, आता देव पण गेले तिच्या ताब्यात. तुम्ही बसा मज्जा करत. कृष्णाई खऱ्या सासूबाई आहेत म्हणून ग. जर का सावत्र असत्या ना तर कवाच वरचा रस्ता दाखवला असता. हा मग खरंच शाले, आपण नुसतं म्हणायचं ग. हे असं म्हणलं ना की राग शांत होतो बघ. एवढं क्रूर होता येत नाही आपल्याला. आम्हाला तर कळत नाही अशी काय जादू केली आहे कृष्णाईवर त्या हलकट पोरीनं. घरच्या सुना काही मेल्यात का? घरातल्या देवांची पूजा करायचा हक्क त्या भिकारड्या पोरीला अजिबात मिळू देणार नाही. नाही नाही. अहो जाऊ बाई, तो फेसपॅक खड्ड्यात गेला फेसपॅक. अहो थांबा, मी पण येते ना. हे असं करायची त्याची हिंमतच कशी झाली मला कळना झालंय. अहो मी त्याला काल एवढं समजावलं का बाबा मी अर्जुनशी बोलेन, पण तू नेहमीसारखा आता ताईपणा नाही करायचंय. पण नाहीच हो, बलराम आहे ना तो, नाहीच ऐकला माझं. त्याला जसं वागायचं तसंच वागलाय तो. बरं फडके, मी त्याला वरती एवढं पण समजावलं की बाबा आपण समोरासमोर बसून बोलू, अर्जुन तुझ्या मर्जीशिवाय काही करणार नाही. पण नाही,
कुत्र्याचं शेपूट आहे ना, ते वाकडं ते वाकडच. ह्या बलरामचं ना आता अति झालेलं आहे त्याच. अहो बलराम दादा एकटे आले नव्हते, त्यांच्यासोबत ती गुंडांची टोळी, सॉरी त्यांचे ते मित्र सुद्धा होते. तुम्ही कशाला सॉरी बोलताय? मित्र कसले? गुंडच शब्द बरोबर आहे त्यांच्यासाठी. अहो बलराम दादा आणि त्यांचे गुंड अचानक ऑफिसमध्ये आले. मला तरी ते योग्य वाटले नाही. मी लगेच अर्जुन सरांना फोन केला. अगदी योग्य केलं तुम्ही फडके. पण तुम्ही ना टेन्शन घेऊ नका बलरामचं. त्याचं काय करायचं ना ते मी बघतोच. ना खूप झालं आता, बस झालं ना. पाणी डोक्यावरून चाललेलं आहे आता. दादा, काही करण्याची गरज नाहीये. माझं बोलणं झालंय बलरामशी. अरे पण असं कसं हे बोल. बघ, बलराम सारखाच वागलाय. त्याने जर उलट समजूतदारपणा दाखवला असता ना तर मला आश्चर्य वाटलं असतं. आणि यात माझी चूक आहेच. नाही म्हणजे मी त्याच्याशी हे सगळं आधी बोलायला हवं होतं. पण त्याची जमीन किती जाणार आहे मलाच माहीत नसल्यामुळे मी थांबलो होतो. नंदा वहिनीने त्याला पिन मारली, त्याला आपण तरी काय करणार. अर्जुन, नंदाच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. हा दादा, म्हणजे मला ठाऊकच नव्हते ना की ती असं काहीतरी वागणार आहे. मला जर ठाऊक असतं ना तर. दादा, अरे तू का सॉरी म्हणतोयस? तुझी काही चूक नाहीये, कळतंय का? बलराम नाही म्हणतोय, ठीक आहे, बघू आपण. पण अर्जुन, प्लांटचा प्रश्न आहेच ना, त्याचं पुढं कसं काय? प्लॅन बी. म्हणजे मी ऑलरेडी आर्किटेक्ट्स आणि इंजिनियर्सशी बोललेलो आहे. मी त्यांना सांगितले की आपल्याला ही जमीन नाही मिळाली तर पर्यायाचा विचार करून ठेवा, आणि ते तो करतील. दादा, मला आत्ता विषय ताणायचा नाही आहे. मला कोणाशी भांडण नको आहे. अरे असं बघताय काय? मी खरंच सांगतोय. मला आत्ता बलरामशी भांडण करण्यात, त्याला समजावण्यात माझी शक्ती आणि माझा वेळ दोन्हीही खर्च करण्याची इच्छा नाहीये. आणि दादा, तुलाही माहिती आहे, हे भांडण काही फक्त इंडस्ट्रीज पुरतं मर्यादित राहत नाही. ती घरापर्यंत येतात. आणि ह्याचा त्रास कृष्ण आणि प्रियाला होतो, आणि ते मला नकोय. आणि काही झालं तरी बलराम माझा भाऊ आहे. त्याच्या मताचा आदर मला करायलाच हवा. बघू, त्याच्या जमिनीशिवाय पॉवर प्लांट कसा रेडी करायचा त्याचा आपण प्रयत्न करू. हे वसाड तोंडे, तू का करते पूजा? आईसाहेबांच्या हाताला लागलंय, त्यांनीच तर सांगितलंय मला करायला. हो का? शाले, कृष्णाईंना लागलं असेल ना तर मलमपट्टी कर जा. पूजा आम्ही करू, कळलं? तू कोण ग? पूजा आम्ही करू, कळलं? तू कोण ग? उंट आहे ती. ते नाही का तुम्ही अरब आणि उंटाची गोष्ट सांगितली होती? उंट आत अरब बाहेर. आता पण तेच. शाले, आता गोष्टी बस झाल्या, आता डायरेक्ट ऍक्शन. हे उठे, चले जाओ. तू पूजा करायची नाहीस. हे हात सोड, हात सोड. आत्ता जो माझ्या अंगाला हात लावलायस ना तो पहिला आणि शेवटचा. आता परत जर प्रयत्न जरी केलास तर मदर माऊली शपथ सांगते,
भिंतीला लागेल फोटो.